नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता नंदिनी खरी येते. जीवा ऑफिसचं काम करत असतो. नंदिनी मनाशीच म्हणते, काय करू, मी जीवांना विचारू का? खरंच बायकोचं वजन वाढल्यानंतर नवऱ्यांना एवढा त्रास होत असेल का? की खरंच त्यांना आवडत नसेल का? की हे सगळं काही अशी एकच केस असेल, म्हणजे भक्तीचाच नवरा असं वागत असेल? पण मी जीवांशी बोलू का, म्हणजे मला कळेल तरी. खरंच जीवांच्या मनात काय चालू आहे हे मलाही कळायला हवं, असा विचार करत आता नंदिनी जीवाला विचारायचं ठरवते. जीवा ऑफिसचं काम करत असतो. नंदिनी आली हे पाहताच जीवा म्हणतो, हाय ब्युटिफुल. आता जीवाच्या एका शब्दातच नंदिनी खुश होते. जीवा विचारतो, काय झालं, काही बोलायचं आहे का? नंदिनी म्हणते, नाही, काही नाही. जीवा म्हणतो, आलोच, 1 मिनिट, असं म्हणत जीवा फोनवर बोलण्यासाठी तिथून निघून जातो. नंदिनी मनाशीच म्हणते, विचारायचं काय त्यात? खरंच जीवा कसे आहेत हे मला चांगलंच माहीत आहे. माझा माणूस तसा नाही आहे. माझा माणूस खरंच खूप वेगळा आहे. त्यांच्या मनात असा विचारही कधी येणार नाही. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता नंदिनी किचनमध्ये काम करत असते. त्याचवेळी त्या ठिकाणी पार्थ येतो आणि नंदिनीला विचारतो, नंदिनी, मी सगळ्यांसाठीच पराठे बनवले आहेत, मग तुझ्यासाठी पराठा इथे घेऊन येऊ की तू तिथेच येणार आहेस? नंदिनी म्हणते, नाही, नको, मी खेते. तर पार्थ म्हणतो, बरं ठीक आहे. असं म्हणत आता पार्थ डायनिंग टेबलवर सगळ्यांसाठी पराठे घेऊन येत असतो. तर इकडे मानिनीताई आणि काव्य यांच्या गप्पा चालू असतात. दोघेही हसत असतात. तर त्याचवेळी त्या ठिकाणी जीवा येतो आणि म्हणू लागतो, काय मग जोर जोरात हसताय, काय घडलंय नक्की? आणि बडे भैया कुठे आहेत? तर आता मानिनीताई इशाऱ्यानेच पार्थ कुठे आहे हे जीवाला दाखवतो. आता जीवा पाहतो तर त्याला आश्चर्य वाटतं, कारण पार्थ म्हणजेच बडे भैया चक्क किचनमध्ये, या गोष्टीवर त्याचा विश्वासच बसत नसतो. तर पार्थ सगळ्यांसाठी पराठे घेऊन येतो आणि म्हणू लागतो, चला चला, सगळ्यांसाठी मस्त गरमागरम पराठे. आणि जीवा, तुझ्यासाठी बॉईल अंडा घे. तर जीवा म्हणतो, बडे भैया तू? तर पार्थ म्हणतो, मग काय झालं, आज पहिल्यांदाच किचनमध्ये खूप मोठी मजल मारली आहे, म्हणजे सगळ्यांसाठी एवढे पराठे बनवले आहेत. परंतु पराठ्यांचं अर्ध पेट पार्थच्या अंगाला लागलेलं असतं. हे पाहून काव्या आणि मानिनीताई यांना हसायला येत असतं. आता काव्या पराठे पाहते आणि तिचं काही हसू आवरत नसतं. तर जीवा विचारतो, हा काय प्रकार आहे? तर पार्थ म्हणतो, आत्मनिर्भर व्हायला पाहिजे पुरुषांनी, म्हणजे किमान आठवड्यातले काही दिवस तरी स्वयंपाकघरात जाऊन थोडाफार का होईना परंतु स्वयंपाक बनवायचा आणि आपल्या घरातल्या सगळ्या स्त्री वर्गांना आराम द्यायचा. आता मात्र जीवाला काहीच कळत नसतं. तर नंदिनी म्हणते, अरे वा. तर मानिनीताई आणि काव्या पार्थचं कौतुक करत टाळ्या वाजवत म्हणतात, अरे वा वा. तर त्यानंतर मानिनीताई नंदिनीला म्हणतात, नंदिनी, अगं बघतेस ना, मांजरीने त्याच्या बोक्याला कसं अगदी सरळ केलं आहे? तर काव्य म्हणते, अहो काही काय हे? तर नंदिनी म्हणू लागते, नाही हो आई, सगळेच देशमुख मनाने साधे आणि सरळ आहेत. आपलंच नशीब आणि आपलं भाग्य थोर म्हणून ते आपल्याला लाभले आहेत. नवरा म्हणून, मित्र म्हणून, वडील, दीर, सासरे म्हणून सगळ्या रूपाने आपल्याला एवढे छान माणसं मिळाली आहेत. तर पार्थ मानिनीताईंना म्हणतो, कळालं का? तर मानिनीताई म्हणतात, हो हो, ठीक आहे, छान. असं म्हणत आता सर्वच जण टाळ्या वाजवतात आणि पार्थचं कौतुक करत असतात. त्यावेळी त्या ठिकाणी वसू आत्या आणि रम्याही येतात. वसू आत्या सर्वांना म्हणतात, अरे वा, म्हणजे आम्ही गुड न्यूज द्यायच्या अगोदरच तुम्ही सर्वजण टाळ्या वाजवताय. तर मानिनीताई आता रम्याला म्हणतात, काय ग रम्या, काय गुड न्यूज? रम्या आता काही बोलणार तर वसुआत्यांकडे पाहते. वसुआत्या इशाऱ्यानेच रम्याला बोलायला सांगतात. तर रम्या म्हणू लागते, मामी, मी, पार्थ आणि काव्या तिघांनी मिळून माझी प्रोफाईल मॅट्रिमोनी साईटवर सोडली होती आणि त्यानंतर पार्थने काही मुलांची शॉर्टलिस्ट बनवली होती आणि त्यातून मला एक मुलगा आवडला आहे. तर आता सर्वच जण रम्याकडे पाहू लागतात. रम्या म्हणते की हो, विजय मतकरी असं त्याचं नाव आहे आणि म्हणूनच मी त्याला मेसेज केला. तर त्यांनी सुद्धा मला मेसेज केला आहे, तो भेटायचं म्हणत आहे. आता तर सर्वच जण खुश होतात आणि टाळ्या वाजवत रम्याचं अभिनंदन करू लागतात. मानिनीताई म्हणतात, रम्या, खरंच किती आनंदाची बातमी आहे ही. आता रम्या ही लाजण्याचं नाटक करते. तर आता जीवा म्हणतो, ते राहू देत, परंतु मला सांगा, उद्या तुम्ही खरीच भेटणार आहात ना? रम्या म्हणते, नाही, म्हणजे मी असा विचार करते की आमची ही पहिलीच भेट आहे ना, मग बाहेर कुठेतरी कॅफेमध्ये वगैरे भेटायचं आणि जर सगळं काही ठीक असेल तर मग
तुम्हा सगळ्यांना भेटवायचं. तर आता सर्वच जण खुश होतात आणि म्हणू लागतात काहीच हरकत नाही रम्या, अगं तू एवढं छान पाऊल उचललेस ना, ते पाहूनच आम्ही खुश आहोत. इकडे मात्र पार्थ विचार करू लागतो की खरंच रम्या एवढी बदलली असेल का. तर आता नंदिनी सुद्धा विचार करत असते, परंतु नंदिनी आता रम्याचं अभिनंदन करते आणि म्हणू लागते अभिनंदन रम्या. तर त्यानंतर आता नंदिनीला रेखाताईंचा फोन येतो. रेखाताई नंदिनीला म्हणतात, नंदिनी तू येतेस ना. अगं भक्तीचा नवरा पुढच्या अर्ध्या तासात तुला भेटण्यासाठी येतच आहे. नंदिनी म्हणते हो निघते ना मी, आलेच मी, असं म्हणत नंदिनी फोन ठेवते. आता नंदिनी जीवाला विचारते, जीवा तुम्ही मला सोडायला येताय ना. तर जीवा म्हणतो हो तर यावं तर लागेलच, असं म्हणत आता जीवा आपला ब्रेकफास्ट न करता नंदिनीला सोडण्यासाठी निघत असतो. आता पार्थ त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणू लागतो, अरे छोटे अगोदर खाऊन तरी घे. परंतु काही जीवा खायला थांबत नाही, कारण नंदिनीला ऑफिसला जायला उशीर होणार हे जीवाला कळालेलं असतं आणि म्हणूनच आता जीवा घाईघाईने नंदिनीला सोडण्यासाठी तिथून निघून जातो. तर दुसरीकडे आता काव्या रम्याचं अभिनंदन करत म्हणते, रम्या खरंच तुझं अगदी मनापासून अभिनंदन. मला खरंच खूप आनंद झालाय की तू एवढं मोठं पाऊल उचललंयस. रम्या तू एवढा योग्य निर्णय घेतलायस ना की आता तुझं आयुष्यच बदलून जाणार आहे. तर रम्या काव्याला म्हणते, फक्त माझंच नाही काव्या, तर सगळ्यांचंच आयुष्य बदलून जाणार आहे. आता वसुहत्यांच्या मनात वेगळीच भीती असते. तर पार्थ रम्याच्या वागण्याचा विचार करत असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं नंदिनी आता भक्तीच्या नवऱ्याला भेटण्यासाठी कॅफेमध्ये आलेली असते. आता नंदिनी कॅफेमध्ये येते त्यावेळी भक्तीचा नवरा सुद्धा तिथे आलेला असतो. नंदिनी म्हणते, हाय तुम्ही चहा कॉफी काही घेणार आहात का. तर भक्तीचा नवरा म्हणतो नाही थँक्स. तर नंदिनी म्हणते मग सरबत तरी घेणार आहात का. आता मात्र भक्तीचा नवरा चिडतो आणि म्हणू लागतो, सरबतवर तर बॅन आणला पाहिजे, बॅन. सरबत पिणं हे कायद्याने गुन्हा आहे, हेच सगळीकडे जाहीर व्हायला हवं. खरं तर हे जाहीर करण्याचीच वेळ आली आहे. तर नंदिनी म्हणते इट्स ओके मिस्टर. तर आता तो आपलं नाव सांगत म्हणतो अजय पाटील. नंदिनी म्हणते, मिस्टर अजय पाटील तुम्हाला सरबत आवडत नाहीये हे मला दिसतंय, परंतु त्यासाठी एवढा राग व्यक्त करणं. तर अजय म्हणू लागतो, अहो आवडण्याचा प्रश्नच नाही, परंतु सरबतमध्ये किती साखर किंवा प्रिझर्वेटिव्ह टाकलेलं असतं याचा आपल्यालाही अंदाज नसतो. आणि उठसूट असे कोल्ड्रिंक्स, सरबत आणि चिप्स खाऊनच भक्ती अशी जाड झाली आहे. तर नंदिनी म्हणू लागते की हो मी तिला भेटले आहे. तर आता अजय म्हणू लागतो, तुम्ही तिला आता भेटले असाल हो, तुम्ही लग्न अगोदर तिला भेटायला हवा होता. इतकी बारीक चवळीची शेंग होती. आणि त्यावेळी माझी आजी म्हणायची की पोर कसं सांभाळणार ही एवढी बारीक मुलगी, आणि आता डॉक्टर आम्हाला असं म्हणतायत की मूल कसं होणार एवढ्या जाड झाला तर, त्यामुळे एवढंही जाड होऊ नका. तर नंदिनी म्हणते, अच्छा म्हणजे भक्ती जाड झाली आहे आणि याच कारणासाठी तुम्ही तिला माहेरी पाठवलं आहे की तिला बाळ होणार नाही असं तुम्हाला वाटतंय आणि म्हणूनच तुम्ही तिला माघारी पाठवून दिला आहे. आता मात्र अजय काहीच बोलत नाही, तो शांत तसाच बसून राहतो. तर दुसरीकडे देशमुखांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं मानिनीताई पार्थला आवाज देतात. पार्थ म्हणतो, बोला आईसाहेब काय झालंय. तर जीवा म्हणतो, अरे असं काय करतोयस बडे भैया, तू सगळ्यांसाठी आलू पराठे बनवलेस आणि त्यातही नंदिनी आणि काव्य या दोघांनाही आलू पराठे आवडतात आणि म्हणूनच ही खुश झाली आहे, हो की नाही. आता पार्थ खुश होतो आणि आपली कॉलर अगदी ताठ करत असतो, परंतु त्याच वेळी मानिनीताई पार्थचा कान पिळतात आणि म्हणू लागतात, हो का तुझ्या त्या पराठ्यांमुळे मी खुश झाली आहे. इकडे बघ अगोदर, बघ काय केलंय याने, पराठे केले आहेत परंतु केवढा तो पसारा. असं म्हणत मानिनीताई आता पार्थला चांगलाच दम देतात, कारण पार्थने भरपूर असा पसारा करून ठेवलेला असतो. तर जीवा आता पार्थची बाजू घेत म्हणतो, आई अगं असं काय करतेस, आशाला बोलव ना, ती करेल सगळं काही साफ. आणि दादाने इतक्या सगळ्यांसाठी पराठे बनवलेत, मग हे तर होणारच. तर मानिनीताई जीवाला म्हणतात, जीवा तू जरा गप्प बस. अरे आम्ही ज्यावेळी स्वयंपाक बनवतो त्यावेळी स्वयंपाकघर असं असतं का. तुम्ही कधीतरी चुकून स्वयंपाकघरात येता त्यावेळी तुम्हाला स्वयंपाकघर हे स्वच्छच दिसतं ना. तर जीवा म्हणतो, हे याला कळलं पाहिजे. तर मानिनीताई म्हणतात, मग तुम्ही साफसफाई का करत नाही, म्हणजे तुम्हाला काय वाटतं हे काम फक्त बायकांचं आहे, पुरुषांचं काम बायकांचं काम असं काही वेगळं काम नसतं, कळतंय का रे तुला. असं म्हणत आता मानिनीताई पार्थला चांगलाच थपाटा देतात. आणि त्यानंतर मानिनीताई जीवाची शाळा घेत म्हणतात, आणि तुला काय वाटतं रे, स्वयंपाक करणं म्हणजे फक्त फोडणी देणं. अरे स्वयंपाक करणं म्हणजे त्याची पूर्वतयारी करणं आणि ते जेवण व्यवस्थित बनवणं आणि ते बनवून झाल्यानंतर तिथे सगळी साफसफाई करणं, या संपूर्ण प्रोसेसला स्वयंपाक करणं असं म्हणतात. कळतंय का तुम्हाला. तर पार्थ म्हणतो की हो सगळं काही कळतंय. असं म्हणत आता पार्थ आणि जीवा मानिनीताईंच्या होला हो देत असतात.
तर मानिनीताई म्हणतात मला काही ऐकून घ्यायचं नाही, आता हे तुम्ही दोघांनी आवरायचं आहे. जीवा म्हणतो मी, तर मानिनीताई म्हणतात की हो तुम्ही दोघांनी मिळून आवरायचं आहे. असं म्हणत त्या तिथून निघून जातात. आता तो सगळा पसारा पाहून पार्थला कुठून सुरुवात करावी काहीच कळत नाही. तर जीवा पार्थला म्हणतो बडे भैया घरात नारी शक्ती जागी झाली आहे असं तुला वाटत नाहीये का? तर पार्थ म्हणतो अरे छोटे, लग्न झाल्यापासून काव्याची काही हुकूमत गाजवते ना ती तर विचारूच नको. जीवा म्हणतो हा ना, आपल्याच घरात आपण बिचारे झालो आहोत. आता काय उद्या त्या रम्याचं लग्न होईल, ती सुद्धा उद्या आपल्या नवऱ्यावर अशीच हुकूमत गाजवेल. आता जीवाने रम्याचा विषय काढताच पार्थ रम्याचा विचार करू लागतो. तर इकडे जीवा त्याच संधीचा फायदा घेत म्हणतो आवर तू सगळं, येतोच मी. असं म्हणत जीवा तिथून निघून जातो. तर इकडे पार्थ मनाशीच म्हणतो रम्या दाखवते एक आणि करते एक असं मला का वाटते. आता रम्याच्या वागण्याचा पार्थला संशय येत असतो. दुसरीकडे पाहायला मिळतं कॅफेमध्ये अजय नंदिनीला म्हणू लागतो की नाही मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. म्हणजे लग्न झालं त्यावेळी तुम्ही तिला बघायला हवं होतं, अगदी चवळीची शेंग होती आणि त्यावेळी मी तिच्याशी लग्न केलं होतं. परंतु आता मात्र ती भोपळा झालाय, भोपळा तिचा. खरं तर स्वभावाने ती खूप चांगली आहे, तिचा स्वभाव खरंच खूप चांगला आहे आणि कामालाही चांगली आहे. पण शेवटी बायको इतकी जाड झाली तर काय उपयोग सांगा ना. म्हणजे मी तिच्यासाठी काहीतरी चांगले कपडे आणले तर तिला ते फिटच होत नाहीत, मग माझा मूड जातो ना. तर नंदिनी म्हणते म्हणून तुम्ही तुमच्या बायकोला माहेरी पाठवून देणार आहात का? म्हणजे बायको जाड झाली म्हणजे आता ती काहीच कामाची नाही असा तुमच्या मनात विचार येतो का? नंदिनी पुढे म्हणते सॉरी, पण मला भक्तीकडूनच कळालं आहे की तुमचे बाबा आजारी आहेत. तुमची आईच बाबांचं सगळं काही करते. मग जर तुमच्या आईने जर तुमच्यासारखाच विचार केला असता तर चाललं असतं का तुम्हाला? मला एका प्रश्नाचं उत्तर द्या अजय. जर आपल्या पार्टनरचा अपघात झाला, त्याचं वजन वाढलं किंवा त्याला जर काही झालं तर आपण त्याला सोडून द्यायचं असतं का? असं असतं का लग्न? असा असतो का संसार? असं म्हणत आता नंदिनी अजयला प्रश्न करते. तर त्यावेळी अजय नंदिनीला म्हणतो अहो तुम्ही पुन्हा एकदा गैरसमज करून घेत आहात. अहो कुठल्या जर आजाराने वजन वाढलं असतं तर ठीक असतं, मी समजून घेतलं असतं. परंतु तिच्या खायच्या पियच्या सवयी खूप वेगळ्या आहेत. सतत तिला काहीतरी गोड खायचं असतं. होळी आली की पुरणपोळी खायची, गणपती आलेत की मोदक खायचे आणि आता तर काय गुढीपाडवा आला आहे म्हणजे श्रीखंडाचा अर्धा किलोचा डबा ती एकटीच संपवणार. भाकरी खायला मात्र कटकट करते, परंतु त्याच ठिकाणी जर ब्रेड असतील तर दिवसभर खात बसेल. आणि त्यातही बन मस्का म्हणजे तिचा फेवरेट आहे. आता मला सांगा बन मस्का काही तब्येतीसाठी चांगला असतो का? कुठला व्यायाम नाही किंवा कुठे चालणं नाही. जर बोललं तर म्हणणार की मी घरचे कामं करते, तोच तर माझा व्यायाम आहे. मग मला मॅडम सांगा असं असतं का कुठे? मॅडम मला एक सांगा, जो माणूस आपल्या शरीरावर प्रेम करू शकत नाही तो स्वतःवर प्रेम काय करणार? आणि त्यातही तो दुसऱ्यावर प्रेम तरी काय करणार? असं म्हणत अजयनेच आता नंदिनीला प्रश्न केलेला असतो. नंदिनी अजयला म्हणते हे बघा तुमचे सगळे मुद्दे अगदी बरोबर आहेत, मला पटतायत, परंतु त्यासाठी तुम्ही जो रस्ता निवडलाय तो चुकीचा आहे. हवं तर मी भक्तीशी बोलते, तिला समजावते, पण तुम्ही असं अचानक तिला सोडून देणं योग्य नाही. याला नातं टिकवणं म्हणत नाही. नातं टिकवायचं असेल तर एकमेकांना समजून घ्यावं लागतं. मला माहीत आहे की भक्तीसुद्धा चुकते, मी भक्तीशी बोलेन, पण तुम्ही तिला वेळ तरी द्या. हवं तर 3 महिन्याचा वेळ द्या. तर अजय म्हणतो बरं ठीक आहे, तुम्ही म्हणताय म्हणून मी तिला वेळ द्यायला तयार आहे. असं म्हणत अजय तिथून निघून जातो. आता नंदिनी विचार करत तिथेच थांबते आणि म्हणू लागते माझं काही चुकतंय का? म्हणजे जीवांनी मला ज्यावेळी घरात गृहप्रवेश केला त्यावेळी मला उचलून घेतलं होतं आणि म्हणाले होते की माझी कारभारीन भारी. अजयने सुद्धा असंच केलं असेल ना भक्तीच्या बाबतीत, असंच तिचं सुद्धा कौतुक केलं असेल ना. आता या सगळ्या गोष्टीचा विचार करून नंदिनीला घाम फुटलेला असतो. नंदिनी कसंबसं स्वतःला सावरते. नंदिनी घाबरून गेलेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं देशमुखांच्या घरी काव्या आता संध्याकाळची दिवाबत्ती करते आणि प्रार्थना म्हणत असते. तर त्याचवेळी काव्याच्या मागे रम्या उभी असते. आता काव्या मागे येऊन पाहते तर त्या ठिकाणी रम्या असते. तर आता रम्याला पाहताच काव्या म्हणू लागते बाप्पा माझ्या या मैत्रिणीचा विजय सोबतचा मामला सेट होऊन देत. रम्या म्हणते काय मामला? काव्य अगं काय बोलतेस? आणि हो बाय द वे तुला या सगळ्यामध्ये इंटरेस्ट कधीपासून वाढायला लागला आहे? तर काव्या म्हणू लागते नाही रम्या तू चुकतेस, हा अचानकच आलेला इंटरेस्ट नाहीये, मी अगदी पहिल्यापासूनच इंटरेस्टेड आहे.
आता काव्य रम्याला म्हणते, मुळात रम्या तू प्रेमाच्या बाबतीत पॅशनेट आहेसच ग, परंतु तुझा हा लाईफ पार्टनर सुद्धा विजय तसाच असायला हवा. रम्या म्हणते, एक मिनिट अजूनही माझ्यामध्ये आणि विजयमध्ये तसं काही नाही आहे, त्यामुळे लाईफ पार्टनर वगैरे असं प्लीज बोलू नका. काव्यामध्ये होईल ग, विजय तुझा नक्कीच लाईफ पार्टनर होईल. म्हणजे असं मला वाईब्स येत आहेत की तोच तुझ्या आयुष्याचा साथीदार असेल, तोच तुझा आयुष्यभराचा जोडीदार असेल. अगदी तू म्हणालीस तसं डॅशिंगही असेल आणि सिन्सिअर सुद्धा. आणि रम्या तू तर विजयला बघता क्षणी आवडायला हवीस. रम्या काव्याला म्हणते, काव्य ग काय हे? काव्य म्हणते, मग काय माझा बोका कसा मी समोर आले की असा एकटक बघत राहतो. आता मात्र रम्याचा जळफळाट होत असतो. तर काव्या पुढे म्हणते, मग जसं तू समोर आलीस की विजयची सुद्धा नजर अजिबात हटायला नको, त्याने सुद्धा तुला असं एकटक बघत राहायला हवं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, कॅफेमध्ये विजय आलेला असतो आणि रम्याचाच फोटो पाहत असतो आणि त्याच वेळी त्याचा वेटरला पाय लागतो. आता वेटर मागे येऊन पाहतो तर विजय त्याला मागे बोलावून घेतो. वेटर मात्र पूर्णपणे घाबरून गेलेला असतो, परंतु विजय त्याला नमस्कार करतो. तर त्यावेळी वेटर म्हणतो, सर. तर आता विजय म्हणू लागतो, पाय तर माझा लागला होता, मग सॉरी मीच म्हणायला हवं ना, असं म्हणत विजयने त्याची माफी मागितलेली असते. तर दुसरीकडे काव्य रम्याला म्हणू लागते, नाही विजय जिजूंना सुद्धा सिनेमन कॉफीची आवड असायला पाहिजे. आता रम्या हसण्याचं नाटक करते, परंतु काव्याच्या या सगळ्या बोलण्यामुळे रम्याची खूप चिडचिड होत असते. तिला राग येत असतो. रंगांची आवड असायला पाहिजे, तू म्हणालीस तशी डिझायनिंगची आवड असायला पाहिजे आणि दिसायला प्रेझेंटेबल असायला पाहिजे, असं म्हणत आता काव्याचं बोलणं काही थांबत नसतं. रम्याला मात्र ते काहीच आवडत नसतं, तरी सुद्धा रम्या हे सगळं काही ऐकून घेत असते. आता काव्य आणि रम्या यांच्या गप्पा चालू असतात आणि त्याचवेळी त्या ठिकाणी नंदिनी येते, परंतु नंदिनी तिच्याच विचारत असते. तर त्यावेळी काव्य म्हणते, काय नंदिनी ताई, अगं कुठल्या तंद्रीत चालली आहेस? तर नंदिनी म्हणते, काही नाही मी आलेच, असं म्हणत नंदिनी तिथून निघून जाते. आता काव्य नंदिनीचा विचार करत म्हणते, हिला काय झाले अचानक? तर रम्या म्हणू लागते, दमली असेल कदाचित. काव्य म्हणते, हो असेलही, परंतु मी काय बोलते, अगं उद्या मी दमणार आहे. तर आता रम्या विचारते, का ग? काव्य म्हणू लागते, पार देशमुखांचं माझ्याशिवाय एकही काम होणार नाही आणि त्यातही उद्या आमच्या लग्नानंतरचा पहिला पाडवा आहे. इनफॅक्ट तू सुद्धा उद्या विजयला उद्याच भेटणार आहेस ना, म्हणजे काय सगळ्या चांगल्या गोष्टी चांगल्या दिवशीच होणार आहेत. रम्या म्हणते, हो. तर काव्य म्हणते, मी काय बोलत बसले, अहो पार्थ उद्यासाठी कुर्ता काढलात की नाही, असं म्हणत काव्य आता रूमच्या दिशेने निघून जाते. इथे रम्याला खूप राग आलेला असतो. रम्या विचार करत म्हणते, उद्या गुढीपाडवा आणि त्याच दिवशी मी त्या विजयला भेटणार आहे, मज्जा येणार आहे मला त्याच्यासोबत माइंड गेम खेळायला. माझ्या आणि पार्थच्या लग्नासाठी लागणारा ब्रिज आहे हा, विजय मतकरी, असं म्हणत रम्याच्या डोक्यात मात्र वेगळेच विचार चालू असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, जीवा फोनवर बोलत असतो आणि म्हणतो की हो अरे मीच ब्युटिफुल म्हणालो होतो तिला, परंतु आता त्या ब्युटिफुलचं वैताग आलाय रे. आणि त्याचवेळी नंदिनी दरवाजा बाहेर येऊन उभी असते. नंदिनी जीवाचं बोलणं ऐकते आणि नंदिनीला तो क्षण आठवतो ज्यावेळी जीवा नंदिनीला ब्युटिफुल असं म्हणालेला असतो. नंदिनी विचार करत म्हणते, जीवांना वैताग आलाय माझा. तर जीवा फोनवर बोलत म्हणतो, अरे एक नाही 1000 प्रॉब्लेम्स आहेत आणि कोणाला सांगणार, मी प्रेम केलंय, मी जीव लावलाय, मग करतोय सहन, काय करणार अजून. भाई अरे वजन किती माहित आहे का, पेलवत नाहीये. आता हे सगळं काही ऐकून नंदिनीला खूप वाईट वाटतं. तर जीवा पुढे म्हणतो, भाई अरे काल मला माझा जुना फोटो सापडला आणि त्यात मी तिला असा टेकून उभा आहे आणि तो फोटो पाहिल्यावर मला जाणवलं की माझे ब्युटिफुल शोभत नाही रे मला. अरे आधीचं ठीक होतं, परंतु आता सारखं मला जाणवत राहतं की ती मला शोभत नाही. आता खरं तर तिला बाहेर घेऊन जायला नकोसं वाटतं. तुला सांगू का, या बाबतीत मात्र माझा पार्थ दादा शॉलेट लकी निघाला, माझं ना नशीबच खराब आहे, असं म्हणत जीवा मागे येऊन पाहतो तर त्या ठिकाणी नंदिनी असते. नंदिनी जीवाला पाहताच लगेच ती तिचे अश्रू पुसते. जीवा आता फोनवर म्हणतो, नंदिनी आली, मी तुला नंतर फोन करेन, असं म्हणत जीवा फोन ठेवतो. आता नंदिनी रूममध्ये येताच जीवा विचारतो, काय ग तू कधी आली आहेस? नंदिनी म्हणते, हे काय आत्ताच आले. तर जीवा नंदिनीला म्हणतो, ऑल ओके आहे ना, काय झालंय, तुझा चेहरा असा का दिसतोय? तर नंदिनी म्हणते, नाही काही नाही. जीवा म्हणतो, अगं उद्या गुढीपाडवा आहे, मग तू काय घालणार आहेस? नंदिनी म्हणते, काही. जीवा म्हणतो, मग मस्त साडी नेसशील का आणि ते फुल स्लीव्सवाले ब्लाऊज घालशील का? तर आता नंदिनी मनाशीच म्हणते, अच्छा म्हणजे हाफ स्लीव्समध्ये माझे दंड जाड दिसतील म्हणून हे असं म्हणत असतील का? आता नंदिनी त्याच विचारात हरवून गेलेली असते. जीवा विचारतो, काय झालं, कुठे तंद्री लागली आहे, कसला विचार करतेस?
ए बरं, तू आता काय ते ठरव, तोपर्यंत मी दादाचा काय प्लॅन आहे तो बघून येतो. आलोच मी, असं म्हणत जीवा तिथून निघून जातो. आता नंदिनी विचार करत म्हणते, मला तर जीवा वेगळे वाटले होते, पण आज लक्षात आलं, प्रत्येक नवऱ्याला आपली बायको फिट हवी असते, बारीक आणि फिगरवाली हवी असते. म्हणजे भक्तीच्या नवऱ्यासारखेच आता जीवा सुद्धा माझ्यासोबत वागणार. आता नंदिनीच्या मनात वेगळीच भीती निर्माण होते. आता नंदिनी वजन चेक करायला घेते. जीवाने पाहू नये यासाठी ती दरवाजा बंद करते आणि हात जोडत म्हणते, नाही नको, माझं वजन पाहायचीच मला भीती वाटते. शाळेत कॉलेजमध्ये असताना माझं वजन 55 ते 60 किलो याच्या आसपासच असायचं, पण आता जर 60 किलोच्या वर झालं असेल तर माझी मलाच लाज वाटेल. त्यापेक्षा बघतच नाही, अज्ञानातच सुख असतं. जाऊ देत, असं म्हणत नंदिनी पुन्हा एकदा काटा बाजूला करून ठेवते आणि आता नंदिनी विचार करू लागते. तर दुसऱ्या दिवशी आपल्याला पाहायला मिळतं, काव्या हिरवी साडी नेसून हातात हिरवा चुडा घालून खूप छान तयार झालेली असते आणि आरशासमोर उभी असते. काव्या विचार करत म्हणते, मी बरी दिसतेय का? तर त्याचवेळी पार्थ तिच्या मागे येऊन उभा राहतो. तर काव्या म्हणते, अगदी योग्य वेळेत आलेत हा देशमुख, मला सांगा मी चांगली दिसतेय ना? तर पार्थ म्हणतो, नाही, थोड्या अपूर्णच दिसताय. तर काव्या घाबरतच म्हणते, काय झाले, काय कमी आहे सांगा बरं. तर पार्थ म्हणतो, असं म्हणत आता पार्थ काव्याकडे पाहतो आणि म्हणू लागतो, हे कमी आहे. तर काव्या पार्थला म्हणते, काय कमी आहे सांगा ना देशमुख, बोला पटकन. तर पार्थ आता काव्यासमोर गजरा दाखवत म्हणतो की हे कमी आहे. आता मात्र काव्या पार्थकडे पाहतच बसते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता पार्थ आणि काव्याचे नंदिनी फोटो काढत असते. तर पार्थ म्हणू लागतो, छान फोटो काढा, मला पोस्ट करायचे आहेत. आता नंदिनीचा लक्ष काव्याकडे जातो. काव्या खूप बारीक असते आणि आता नंदिनी स्वतःकडे पाहते तर ती स्वतःला खूप जाड समजत असते. आता नंदिनी शॉल गुंडाळून असते. तर त्यावेळी जीवा नंदिनीला विचारतो की शॉल का गुंडाळली आहेस? नंदिनी म्हणते, मला थोडी थंडी वाजते. जीवा म्हणतो, मार्च महिन्यात आणि थंडी? परंतु जीवाला आता असं वाटत असतं की खरंच नंदिनीला थंडी वाजत असावी. तर आता जीवा नंदिनीकडे पाहतो आणि नंदिनीचे लाड करत म्हणतो, अशी बायको मिळायला खरंच नशीब लागतं. असं म्हणत जीवा तयार होण्यासाठी निघून जातो. तर नंदिनी मनाशीच म्हणते, काल तर जीवा नशिबाला दोष देत होते आणि आज असं म्हणतायत की अशी बायको मिळायला नशीब लागते. आता जीवाच्या बोलण्याचा अर्थ नंदिनीला काही कळत नसतो आणि नंदिनीच्या मनात जीवाविषयी गैरसमज निर्माण होतो. आता हा गैरसमज दूर होईल का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.